नमस्कार मंडळी. आई घरी राहायला आली आहे आणि छान मुसळधार पाऊस पडत होता म्हणून आम्ही मस्त गरम गरम काहीतरी खावंसं वाटत होतं म्हणून भोपळ्याचे घारगे करायचा बेत ठरवला. मला कधीपासून ही रेसिपी आईकडनं शिकून घ्यायची होती. मग म्हटलं की मी शिकतेच आहे तर तुम्हालासुद्धा तुमच्याबरोबर पण शेअर करू. तर भोपळ्याचे घारगे करण्यासाठी पहिल्यांदा लाल भोपळा किसून घेतला आहे आणि तुपावर कढईत तो छान परतून शिजवून घ्यायचा आणि तो गरम असतानाच त्याच्यात बारीक चिरलेला गूळ किंवा मी गूळ पावडर वापरली आहे अशी ती घालायची, म्हणजे ती छान वितळते, त्याच्यात विरघळतो गूळ. आणि मग या मिश्रणामध्ये जेवढं मावेल तेवढी कणिक घालायची आणि गरम तेलाचं मोहन घालायचं, म्हणजे छान घारगे खुसखुशीत होतात. आणि आपण पुरीसाठी जसं घट्ट पीठ भिजवतो तसं अगदी घट्ट पीठ भिजवायचं आणि मग तुपाचा हात घेऊन आपण प्लास्टिकच्या कागदावर किंवा माझ्याकडे असा थालीपीठ थापायचा पत्रा आहे त्यावर आपण थापून हे घारगे बनवतो. आणि थोडेसे जाडसरच करायचे म्हणजे छान फुगतात आणि मग तेलात मस्तपैकी ते तळून घ्यायचे. या नेहमी तळलेले असल्यामुळे नेहमी खाणं चांगलं नाहीच, परंतु बाहेरचे वडे समोसे खाण्यापेक्षा या सीझनमध्ये जेव्हा गरम गरम तळलेले पदार्थ खावेसे वाटतात तेव्हा हा एक एकदम बेस्ट आणि युनिक ऑप्शन आहे. लहान मुलांनाही खूप आवडतात. माझ्या मुलीने खूप एन्जॉय केले. तुम्ही नक्की ट्राय करून पहा.